नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी आहे विरोधकांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाची. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली आणि या सभेला तब्बल 22 राजकीय पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. यावेळी विरोधकांनी मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केल्याचा हल्लाबोल चढवला. भाजप विरोधात मोठ बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र कार्यक्रमाला येणं टाळलं. काँग्रेसच्या वतीनं मल्लिकार्जुन खरगे हजर होते. कोलकात्यात होणारी ही सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. ममता यांनी गेल्या ऑगस्टपासून एकता सभेची तयारी केली होती. पावसाळी अधिवेशनात त्यांनी संपूर्ण दिवस संसदेत घालवून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन सभेचं निमंत्रण दिलं होतं. 23-26 पार्टी ने भाग लिया है और आने वाला दिन में तो बोलना है कि मोदी बाबू का सरकार को एक्सपायरी डेट हो गया है. जब कोई मेडिसिन हम खरीदते हैं उसको एक एक्सपायरी डेट होता है, तो इनका एक्सपायरी डेट खत्म हो गया है. अभी आने वाला दिन में नया चीज होना है, नया सुबेरा होना है. मिलकर वायदा करना चाहते हैं, हम साथ रहेंगे, मिलकर आपके हितों की रक्षा करेंगे और इसी काम के लिए आज देश में जो मोदी सरकार है उसको परिवर्तित करने के लिए सब मेहनत करेंगे. यही भरोसा मैं आप लोगों को याद दिलाना चाहता हूँ. आप सभी के साथ लेकर इस देश में नई हुकूमत हम लाएंगे. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांच्या व्यासपीठावरून भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केला. कई बार लोग मुझसे पूछते हैं कि आप अभी तक तो भारतीय जनता पार्टी में हैं, तो आप भारतीय जनता पार्टी के खिलाफ क्यों बोलते हैं, आप बगावत क्यों करते हैं, क्या आप बागी हैं? तो मैं कहना चाहता हूं फिर से कि अगर सच कहना बगावत है तो समझो हम भी बागी हैं. रफेल, बहुत छोटी बात कहूंगा, ज्यादा नहीं कहूंगा. मैं सिर्फ कहूंगा आप गौर से सोचिए. मैं ये भी नहीं कह रहा हूं कोई दोषी है, लेकिन ये भी नहीं कह रहा हूं कि आप दोषी नहीं हैं. अगर इस तरह से आप बात दबाने की और छुपाने की कोशिश करेंगे तो देश की जनता कहेगी वाकई कि चौकीदार चोर है. आप छुपाते क्यों हैं, आप कहते क्यों नहीं हैं? दरम्यान या महाआघाडीवर मोदींनी जोरदार टीका केली आहे. आपल्या रागापोटी आता हे लोक महागठबंधन करतात. जे आधी काँग्रेसवर टीका करत होते ते आता एकत्र आले. और अपने इसी गुस्से की वजह से अब ये लोग एक महागठबंधन बनाने की कोशिश कर रहे हैं. हालत यह है कि जो पहले कांग्रेस को पानी पी पी कर कोसते थे वो भी एक मंच पर आ गए हैं. अभी तो ये पूरी तरह साथ आए भी नहीं, लेकिन हिस्सेदारी पर कैसे मोलभाव चल रहे हैं, लेखा जोखा चल रहा है. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. कफ परेड भागामध्ये उभारलेला या संग्रहालयासाठी 140 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. तर या संग्रहालयामध्ये 100 वर्षांचा इतिहास, चित्रपटाचा इतिहास जो आहे तो मांडण्यात आलाय. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे संग्रहालय उभारण्यात आलंय. 2 इमारतींमध्ये हे संग्रहालय साकारण्यात आलंय. तर इमारतीतील 9 भागांमध्ये चित्रपटांच्या एकूण प्रवासाबाबत माहिती देणारी दालनं उभारण्यात आली आहेत. दरम्यान हे संग्रहालय पुढचा 1 महिना मोफत पाहता येणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या दिग्गजांची उपस्थिती होती. बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं या संग्रहालयाबद्दल काय प्रतिक्रिया दिली पाहूया. बहुत ही बढ़िया बात है कि यहाँ मुंबई में सिनेमा का म्यूजियम, इंडियन सिनेमा का म्यूजियम खुला है और बहुत दिनों से ये हम चाह रहे थे कि ऐसा हो. मैं सिनेमा का हमेशा से स्टूडेंट रहा हूँ, तो मेरे लिए तो बहुत इंटरेस्टिंग है
और हिस्ट्री में भी मेरा बहुत हिस्ट्री की तरफ झुकाव है। तो म्यूजियम ऑन सिनेमा इज़ अ वंडरफुल थिंग दैट हैज़ हैपेंड एंड आई थिंक मुझे इंडस्ट्री के लोगों को, जिन जिन लोगों को सिनेमा में इंटरेस्ट है, तो उनके लिए ये बड़ा एक्साइटिंग और फैसिनेटिंग होगा, बच्चों के लिए खास तौर से। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चक्क रणगाडा चालवलाय। निमित्त होतं लार्सन अँड टुब्रोच्या उद्घाटनाचं आणि त्याच कार्यक्रमात मोदींनी कशा प्रकारे रणगाडा चालवलाय यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या। यानंतर बघूयात राजकीय घडामोड। काँग्रेस पक्षात खरं तर आयारामांना फारसं स्थान दिलं जात नाही, पण यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट मिळाल्याने प्रदेश काँग्रेसने प्रसंगी उमेदवार आयातीची तयारी ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे। जो जीता वो सिकंदर ही आमची भूमिका, जो जिंकेल त्याला तिकीट दिलं पाहिजे। संजय काकडेंच्या उमेदवारी संबंधी अशोक चव्हाणांनी केलेलं हे सूचक वक्तव्यच खरं तर काँग्रेसची बदलती राजकीय भूमिका समजून घेण्यासाठी पुरेसं आहे। कारण काँग्रेसला यावेळी काहीही करून महाराष्ट्रातून अधिकाधिक लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत। त्यासाठी प्रसंगी उमेदवारी आयात करण्याची तयारीही काँग्रेस नेतृत्वानं ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे। आता नजर टाकूयात काँग्रेसला नेमक्या कोणकोणत्या जागांवर उमेदवार आयातीची गरज वाटते ते। काँग्रेस या जागांवर उमेदवार आयात करणार। पुणे संजय काकडेंच्या नावाची चाचपणी। रत्नागिरी सेना भाजप युती झाल्यास राणेंसाठी चाचपणी। मला पुन्हा काँग्रेसमध्ये कोण कोण येऊ इच्छिते हे मला माहिती नाही, पण बरेच लोक आता काँग्रेसकडे परतीच्या वाटेकडे लागलेले आहेत, कारण भाजपचा आता पराभव हा स्पष्टपणे दिसत आहे डोळ्यासमोर, आणि त्यामुळं लोकांना वाटतंय की आपल्याला पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यास संधी मिळेल। या दोन नावांपैकी संजय काकडे आणि अशोक चव्हाणांच्या भेटीचे तर फोटोही मध्यंतरी प्रसिद्ध झालेत। तर रत्नागिरीच्या जागेसाठी काँग्रेसचा एक मोठा नेता राणेंशी थेट संपर्क साधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अर्थात ही राजकीय शक्यता सेना भाजपची युती झाल्यास गृहीत धरली जाऊ शकते। पक्षातून मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीच बोलायला तयार नाहीये। नारायण राणे यांच्या संपर्कात काँग्रेसचे एक नेता आहे असं म्हटलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं असूनही देखील राणे यांना काँग्रेसमध्ये किंवा त्यांना जागा देण्याबाबत राज्यातल्या अनेक नेत्यांचा विरोध असणार आहे। अशा परिस्थितीत हायकमांड नेमकी भूमिका काय घेते किंवा जागा जिंकण्यासाठी अनेकांशी कॉम्प्रोमाइज करण्याची परिस्थिती काँग्रेसची आलेली आहे। त्यामुळे राणेंशी कॉम्प्रोमाइज करत पुढच्या काळामध्ये नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर पुण्यात एक ब्रेकिंग न्यूज येते। ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता पुण्याच्या FTII मधून एक धक्कादायक बातमी अशी आहे की आर्ट डायरेक्शनच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला मनोज कुमार गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे। विभाग प्रमुखानं निलंबित केल्यानं तो नाराज होता असंही कळत आहे। त्यामुळे आता मनोज कुमारचा शोध घेतला जातोय। गेल्या 4 दिवसांपासून मनोज कुमार हा विद्यार्थी बेपत्ता आहे। FTIIच्या आर्ट डिरेक्शनला तो शिक्षण घेत होता। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत। वैभव, काय माहिती आहे? विशाल, 4 दिवसांपूर्वी विभाग प्रमुख जे आहेत त्यांच्यासोबत मतभेद झाले होते आणि आर्ट डिरेक्शनला असलेला मनोज कुमार हा काहीसा नाराज होता। मात्र 16 तारखेपासून खरं तर त्याचा कुठलाच तपास जो आहे तो नव्हता। तो कॉलेजच्या परिसरामध्ये दिसलेला नाही किंवा त्याच्या सहकाऱ्यांबरोबर तो हॉस्टेलवर सुद्धा आढळून आलेला नव्हता। आणि या सगळ्याची माहिती जी ती भूपेंद्र कॅन्सोला जे संचालक आहेत FTIIचे त्यांना मिळाल्यानंतर 17 तारखेला या सगळ्या प्रकरणामध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात मनोज कुमार हरवल्याची एक तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। तपास जो आहे पोलिसांकडून तो सुद्धा सुरू आहे, मात्र अजून काही ठाव ठिकाणा जो आहे तो मनोज कुमार याचा लागू शकलेला नाही। लवकरच पोलीस शोध लावतील अशी अपेक्षा असल्याचं भूपेंद्र कॅन्सोला यांच्या वतीने सांगण्यात आलंय। मात्र नेमकं काही दुर्दैवी घटना घडली आहे का मनोज कुमार याच्या बाबतीत किंवा तो सुखरूप आहे याबाबतची कुठली माहिती जी आहे ती अजून त्याच्याकडून, त्याच्या कुटुंबियांकडून किंवा नातेवाईकांकडून किंवा कुठल्याच माध्यमातून अजूनपर्यंत तरी ना FTII प्रशासनाला मिळाली आहे ना पोलिसांना मिळाली।
धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. मनोज कुमार गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता आहे. तो आर्ट डिरेक्शनचा कोर्स तिथे करत होता आणि त्याचं विभाग प्रमुखांशी काही मतभेद झाले आणि त्यातनं त्याला निलंबित करण्यात आलं होतं. आता त्याचा शोध घेतला जातोय. यानंतर पाहूयात अनेकांना जगण्याचा मार्ग सांगणाऱ्या, आयुष्याचं महत्त्व पटवून देणाऱ्या भय्यू महाराजांनी मृत्यूला का कवटाळलं? अशी काय मजबुरी होती की त्यांना हे जग जगणं नकोसं झालं? आपल्या सगळ्यांच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांवरचा पडदा अखेर उठलेला आहे. भय्यू महाराजांभोवतीच्या मृत्यूचं चक्रव्यूह रचणारे गुन्हेगार समोर आलेत. लाखो भक्तांच्या अडचणी दूर करणाऱ्या आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली या गहन प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय. जवळच्या व्यक्तींनी केलेल्या विश्वासघातानं आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं आता पोलीस तपासातून समोर आलंय. इस पूरे प्रकरण में मुख्य तौर पे जो नज़दीकी लोग हैं, जिनसे जो नज़दीकी व्यक्ति हैं, जैसे कि उनकी पत्नी और उनसे जुड़े हुए अन्य लोग, उनके बयान लिए गए हैं और साथ साथ कुछ डिजिटल एविडेंस, जो कुछ मोबाइल से संबंधित जो चैट और कुछ और जानकारियां मिली हैं, उसके आधार पर ये पूरे साक्ष्य उपलब्ध हुए हैं और उसी के आधार पर ये कार्रवाई की गई है. याच साळसूद चेहऱ्याच्या पलक पुराणिकनं भय्यू महाराजांचा घात केल्याचा आरोप आहे. मुलीची केअरटेकर असलेल्या पलकनं महाराजांशी जवळीक साधून त्यांना जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर तिनं भय्यू महाराजांच्या विश्वासातील माणसांना हाताशी धरून लग्नासाठी ब्लॅकमेलिंग सुरू केलं. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला आणि 17 एप्रिल 2017 रोजी आयुषी हिच्याशी विवाह केला. त्यामुळे चिडलेल्या पलकनं महाराजांना लग्न करण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली. जो परिजनों ने बताया है, उन परिजनों के बयान के आधार पर 16 जून की तिथि के लिए दबाव बन रहा था कि शादी एक करने की बात थी, लेकिन उन परिस्थितियों में संभव नहीं था और निश्चित तौर पे उसके कारण मानसिक तनाव और दबाव था उस बात को लेकर के. संभवतः परिजनों का कहना है कि उसमें शादी न करने की स्थिति में संभवतः कोई कार्रवाई करने या पुलिस कार्रवाई करने की भी उसमें बात शायद इन लोगों की हुई थी. पलकनं दिलेली 16 जूनची मुदत संपत आली होती. याच दरम्यान घडलेल्या राजस्थानमधील दाती महाराजांसारखे हाल करू अशी धमकी तिनं दिल्यानं भय्यूजी महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी ज्या विनायकच्या हाती सगळी संपत्ती स्वाधीन करण्याची इच्छा व्यक्त केली, तोच विनायक भय्यू महाराजांचा विश्वासघात करत षडयंत्राचा भाग बनला होता याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वो निश्चित तौर पे काफ़ी भरोसा उस व्यक्ति पे करते थे, लेकिन जो तथ्य आए हैं, जो नज़दीकी लोगों के बयान आए हैं, जो उपलब्ध डिजिटल एविडेंस आए हैं, इससे लगता है कि उनको 2-3 लोगों के द्वारा लगातार इस हद तक उत्प्रेरित किया गया. एक वेळ शत्रूशी लढणं सोपं असतं, पण विश्वासू माणसांनीच पाठीत खंजीर खुपसत विणलेल्या चक्रव्यूहाला ते भेदू शकले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी आत्महत्येतून स्वतःची सुटका करून घेतली. आता त्यांना मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्यांना शिक्षा होईलही, पण अनेकांना जगण्याचा मार्ग शिकवणाऱ्या भय्यू महाराजांचा मृत्यू देखील अनेकांना खूप काही शिकवून गेलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिल्ली राजधानी एक्सप्रेसची आजवर मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी राजधानी एक्सप्रेसची सेवा उपलब्ध होती. मात्र आता मध्य रेल्वेच्या मार्गावरून ही राजधानी एक्सप्रेस आता धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून पहिली राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दिल्लीकडे रवाना झाली. ही एक्सप्रेस कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी आणि आग्रा कंटोन्मेंट या स्थानकांवर थांबणार आहे. बुधवारी आणि शनिवारी अशा आठवड्यातून 2 वेळा ही एक्सप्रेस मुंबई ते दिल्ली धावणार आहे. 1 फर्स्ट क्लास एसी, 3 2 टायर एसी आणि 8 3 टायर एसी आणि पॅन्ट्री कार अशी या ट्रेनच्या डब्यांची रचना आहे. दुपारी 2:50 ही एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:20 दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल. तर दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून संध्याकाळी 4:15 वाजता ही एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचणार आहे. मुंबईत जाणाऱ्या 3 राजधानी आहेत आणि देशभरात अशा अनेक राजधानी गाड्या आहेत, पण या गाडीत वेगळं म्हणजे काय,
तर एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात ते टॉयलेट. अनेकदा टॉयलेट घाण असतात, लोकांना या मोठ्या प्रवासामध्ये वापरणं मुश्किल होतं. पण या गाडीमध्ये तीच सुविधा खूप चांगली आणि व्यवस्थित आहे असं म्हणायला हरकत नाही. आता अशाच आपण एका वेस्टर्न स्टाईलच्या टॉयलेटमध्ये आलोय आणि ज्याच्यामध्ये आपण टॉयलेट सीट ही महत्वाची भूमिका असते. अनेकदा घाण असल्यानं या टॉयलेट सीटचा वापर करणं कठीण होतं. पण यामध्ये बघा, इथे आपण फ्लश हे बटन दाबलं की त्याच्यानंतर जो प्लास्टिकचा त्याला कव्हर आहे ते आपोआप पुढे सरकतं. खरं तर मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही पूर्वीपासूनच चालवली जाते, मात्र ती पश्चिम रेल्वे मार्गे गुजरात राज्यातून जात होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची मोठी अडचण होत होती. मात्र आता मध्य रेल्वेच्या मार्गावरून राजधानी एक्सप्रेस धावणार असल्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मुझे बहुत अच्छा लग रहा है, ये हमारे लिए बहुत अच्छी बात है. नासिक से दिल्ली के लिए ट्रेन चल रही है, इससे अच्छा कुछ नहीं हो सकता है. हमारे लिए 20 घंटे का सफर, 22 घंटे का सफर 16 घंटे में कंप्लीट होगा, तो ये बहुत अच्छी बात है हमारे लिए. दरम्यान पुणे कर्जत पनवेल पॅसेंजर ट्रेनलाही आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. आजवर ही पॅसेंजर ट्रेन पुणे ते कर्जत दरम्यान धावत होती, मात्र आता ती पनवेल पासून धावणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आज दिवा ते रोहा दरम्यान मेमू गाडीची सेवाही सुरू करण्यात आली आहे. नाशिकहून लक्ष्मण घोटाळेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली ही राजधानी एक्सप्रेस सायंकाळी 5:56 नाशिकमध्ये पोहोचली. त्यावेळी नाशिककरांनी या एक्सप्रेसचं जोरदार स्वागत केलं. मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचं नाशिकच्या रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. ही रेल्वे आता नाशिकहून दिल्लीकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 16 ते 17 तासामध्ये ही रेल्वे आता दिल्लीला पोहोचणार आहे. एकूणच नाशिककरांचा प्रवास देखील आता सुकर होणार आहे. ही रेल्वे हप्त्यातून 2 वेळा दिल्लीकडे जाणार आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी या रेल्वेच्या स्वागतासाठी या ठिकाणी झालेली आहे. अनुकूलित कक्ष या ठिकाणी या गाडीला आहे. एकूणच या रेल्वेचा लाभ आता नाशिकच्या व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. न्यूज 18 लोकमतसाठी हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटोळ, नाशिक. आणि आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेतल्या गोंधळाची. आज नाशिक महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. महासभेला सुरुवात होताच महापौर रंजना भानसी यांनी इतिवृत्त मंजूर करायला घेतलं आणि त्याचवेळी नगरसेवकांनी गोंधळ घालत महापौरांना घेराव घातला. त्यावेळी होणारा गोंधळ लक्षात घेता महापौरांनी सर्व विषय मंजूर करत महासभा 5 मिनिटात गुंडाळली. सभा संपल्यानंतरही नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. हा राडा इतका वाढला की नगरसेवक आपापसात भिडले. चमचमीत बातमी म्हणजे खास आहे बघा. सरपंच, सरकार, कारभारी, बकासूर ही नावं ऐकली की डोळ्यापुढे येतो तो ग्रामीण महाराष्ट्र. मात्र ही सगळी नावं आहेत पुण्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या थाळींची. होय, पुण्यात मिळणाऱ्या या थाळींमध्ये आता रावण थाळीची भर पडली आहे. वडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये तब्बल, विचार करा काय आकडा असेल, हा आकडा आहे 32 पदार्थांचा. त्यामध्ये मटण, कडकनाथ, चिकन, मासे, बोंबील असे विविध मांसाहारी पदार्थांचा आस्वाद तुम्हाला आता या रावण थाळीत घेता येऊ शकतो. ही थाळी 9 ते 10 व्यक्तींसाठी असून ती चौघांनी फस्त केल्यास 5,000 रुपयांचं बक्षीस तसंच 3600 रुपये हे थाळीचं बिलही माफ केलं जाणार आहे. प्रायोजक आहेत एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला.